-2 व 3 या दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? तर ज्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत -2 आणि 3 यापैकी एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या धन आहे. त्याच्यात एक पर्यायावरून आपण जाऊया. -1 या दोन्हीच्या दरम्यान असू शकते का? तर असू शकते. 0 असू शकतो का? तर आहे. 1 आहे का? आहे. आणि 2 आहे का? आहे. तर पर्याय क्रमांक 1 मधल्या सर्वच्या सर्व संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे हेच आपलं उत्तर. कारण पुढचा पर्याय जर आपण चेक केला तर याच्यामध्ये -4 ही संख्या आहे. पण -4 ही संख्या -2 आणि 3 यांच्या दरम्यान येणार नाही. कारण जर आपण संख्या रेषा इथं काढली, -4 ही संख्या -2च्या डाव्या बाजूला असणार आहे. त्यामुळे ती -2 आणि 3 यांच्या मध्ये येणार नाही. त्यामुळे हा पर्याय आपलं उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा -3 ही संख्या आहे. त्यामुळे हे उत्तर आपलं असणार नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये -5/2 म्हणजेच -2.5 ही संख्या आहे. तर -2.5 ही सुद्धा -2च्या डावीकडेच असणार आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही. त्यामुळे राहिला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 1. त्याच्यामधल्या -1, 0, 1 आणि 2 या सर्व संख्या -2 आणि 3 यांच्या दरम्यान आहेत.